Hello, my Lulu gang. Welcome back to my YouTube channel. So today's vlog is all about travel. आम्ही हैदराबादला चाललोय मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग करायला आणि आम्ही आता रात्री आलो एअरपोर्टला. आमची सकाळची फ्लाईट आहे बट आम्ही लवकर आलो एअरपोर्टला टाइमपास करायला. सो एन्जॉय द व्लॉग. आम्ही आलोय मॅगीला. आम्ही पोचलोय हैदराबादला आणि आता झालं असं आहे की आमचं चेक इन होतं ते 9:30चं होतं, कारण की आमची फ्लाईट होती आधी 6:30 to 7:30. ती झाली 5:30 to 7. सो आम्ही लवकर आलो आणि आम्ही चेक इन केलं होतं चेक इन टाईम होता 9:30चा. सो आता आमचा इश्यू असा झाला आहे की आमच्याकडे रूम नाही आहे. बेसिकली त्यांनी सांगितलं 9 वाजेपर्यंत रूम खाली होईल आणि आमचं हॉटेल इकडनं 7 किलोमीटरवरच आहे. आम्ही आता एअरपोर्टला आहोत आणि इथून 7 किलोमीटर जायला आम्हाला टॅक्सीचे दाखवत आहेत 600 रुपीज 7 किलोमीटरसाठी फक्त. स्कॅम. आहे महात्मा गांधी बस स्टेशन मध्ये, कारण आम्ही उद्यासाठी श्रीशैलमची बसची तिकीट काढणार. त्याच्यानंतर स्वर्णगिरी टेम्पलला जाणार आणि मग नंतर जाणार 4 महिने बस, कारण की उद्या सकाळी लवकर उठून श्रीशैलम जायचं. तर आज नाही जास्त फिरायचं काहीच. आणि असं मला नाही वाटत काय हैदराबादमध्ये आहे पण फिरायला. रामोजी फिल्मसाठी आहे बट त्याला फुल 2 days लागतात असं मी ऐकलंय. सो ते तर नाही पॉसिबल. आम्ही फक्त 3 days साठी आलोय कारण की सुट्टी आहे 26ची म्हणून. फ्रायडे रात्री निघालो, सॅटर्डे संडे आणि मंडे नेक्स्ट टाइम. आलो आहे आता महात्मा गांधी बस स्टेशनला, कारण की आम्हाला श्रीशैलमला जायचं आहे उद्या. सो त्याची तिकीट काढायला.
ह्यांची गव्हर्नमेंट बस आहे जी श्रीशैलमला सोडते. कारण की हैदराबाद टू श्रीशैलम अराउंड बाय रोड 6 तासाचं डिस्टन्स आहे. सो ह्यांच्या AC नॉन AC दोन्ही बस आहे. आम्ही AC बसची तिकीट काढली, जशी तिकीट आहे ज्याची प्राईस आहे 700 रुपये. सो आम्ही तेच बघायला आलेलो, कारण की उद्या आमची सकाळी 5:30ची बस आहे, जी आम्हाला सकाळी 10:30ला पोहोचवणार तिकडे. म्हणून आम्ही बघायला आलेलो आणि तिकीट्स काढायला आलो. तुम्ही ऑनलाईनही काढू शकता, ऑफलाईनही काढू शकता, पण आम्ही ऑफलाईन काढली कारण की आम्हाला ते टाइम्स वगैरे सगळं बघायचं होतं. सो मला असं वाटतं की ऑफलाईन जास्त कन्व्हिनियंट आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग विचारून वगैरे काढू शकता. सो आम्ही ऑनलाईन न काढता ऑफलाईनच काढलं. हे ब्लश खूप जास्त दिसते, पण हे ब्लश नाही आहे, हे टेंट आहे. आणि हे टेंट एवढं स्ट्रॉंग आहे ना, लेजिट बोटाला पण माझ्या ते लागले आणि ते जात नाही. आणि हे ऑल डे राहतं. खूप मस्त टेंट आहे आणि 350 रुपयाचं. आता ना आम्हाला लागली भूक, आम्ही काहीच खाल्लं नाही आणि आता इथे वाजले 4:30 आणि आम्हाला जायचं स्वर्णगिरी मंदिरला आणि चार मिनार पण बघायला. आणि काहीच जेवलो नाहीये, सकाळी काही नाश्ता पण नाही केलाय. एवढी भूक लागली आहे ना, आणि ते काही समजत पण नाहीये कुठे काय आहे नियर बाय. आता बघू शकतोय हॉटेल. आम्ही बुक केली होती एंट्रासाठी कॅब. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं स्वर्णगिरी मंदिर, तर त्याच्यासाठी फायनली पोहोचलोय मंदिरामध्ये. खूप भारी मंदिर आहे आणि खूप गर्दी पण आहे इथे. आज मे बी आज सॅटर्डे म्हणून गर्दी आहे, बट भारी. ओके. सो इथे पासेसचे पण प्रकार होते. 50 रुपीजवाला, 300वाला आणि 500वाला. आता आम्ही 500वाला घेतला होता. सो 50वाल्यांना पाठवून 300वाल्यांना मिडल मधून आणि 500वाल्यांना एकदम समोरून असं त्यांनी दर्शन दिलं आणि छोटा अभिषेक वगैरे केला. म्हणजे गोत्र वगैरे विचारलं, नाव विचारलं आणि तांदूळ डोक्यावरती ठेवले. असा छोटासा एक 5 मिनिट अभिषेक केला. पण सगळ्यात सुंदर हे वाटलं की त्यांनी मूर्ती समोर असं उभं राहायला दिलं आणि छान असं दर्शन घ्यायला दिलं. म्हणजे असं धक्का वगैरे काय द्या, आरामात असं सुंदर असं दर्शन झालं. खूप गर्दी आहे, पण खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि आम्हाला खूप लेट झालाय कारण की ऑलरेडी आता ऑलमोस्ट 9 वाजायला आले आणि आम्हाला चार मिनारला जायचं आहे आणि आम्हाला बिर्याणी पण खायची आहे. Let's. मी बोलली होती ना माझा टेंट अजूनही नाही गेले. आणि मी माईक उलटा पकडते. माझं टेंट अजूनही नाही गेलं.
छान अटेंड आहे, बट खूप ओव्हर लागतं स्टार्टिंगला. पटकन ब्लेंड नाही केला तर खूप जोकर काइंड ऑफ दिसतो आपण. सी द मंदिर लाईक खूप सुंदर मंदिर आहे. मी तर इंस्टाग्राम वरून खूप व्हिडिओज बघून आलेली, बट जनरली खूप सुंदर मंदिर आहे. खूप छान बांधलं. अजून बांधकाम चालू आहे. मे बी अजून 1-2 वर्षात खूप चांगलं काहीतरी असं दिसेल अजून. म्हणजे आता सुद्धा सुंदर आहे, बट स्टील अजून त्यांचं काही कलर काम वगैरे काही काही चालूच आहे. ऑल द वे 2 तास आम्ही ना ऑटोने आलोय, आणि आमचा ऑटो ड्रायव्हर बापरे, तो दादा काय क्रेझी आहे. त्याने काय क्रेझी ऑटो चालवली आहे. म्हणजे मी ऑटो मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले, ते तुम्हाला ऐकायला पण नाही येणार. खरखर 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 आहे सर्व, बट त्या व्हिडिओज मधून तुम्हाला समजेल असतो काय क्रेझी गाडी चालवत होता. 2 तासात तो घेऊन आला आम्हाला, आणि आता आम्हाला परत ऑटो मधूनच जायचंय रिटर्न. म्हणजे इथून ऑलमोस्ट 60 किलोमीटर्स आम्हाला ऑटोमधून जायचंय, आणि मग चार मिनार ते मीना मार्केट वगैरे सगळं फिरून मग आम्हाला जायचंय आमच्या रूमवरती. आणि उद्या सकाळी आमची 5:30ची बस आहे. त्या 5:30ची बस पकडायला आम्हाला 4ला आमच्या रूम मधून निघायला लागणार, चेकआउट करावं लागणार. खूप मुश्किल काम चालू आहे आमचं. ठीक आहे, हे माझं 10 ज्योतिर्लिंग असेल, मग माझे फक्त 2 ज्योतिर्लिंग पेंडिंग राहणार आहेत. सो आय होप सो खूप चांगलं दर्शन होईल माझं. बॅक टू आवर ऑटो. म्हणजे सकाळपासून आम्ही आत्ता खायला थांबलो, ते पण खायला नाही थांबलो कारण की मला कॉफी प्यायची होती. इथे कॉफी नाही आहे. सँडविच सकाळी आमची फ्लाईट लँड झाली, त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही खाल्ले. काही म्हणजे काहीच नाही. झोपलो जाऊन रूमवरती, आणि उठलो ते हे सर्व तिकडे गेलो तिकीट काढायला, आणि त्याच्यानंतर हे स्वर्णगिरी गेलो. हे खूप लांब होतं. आणि आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 9. दुपारचा लंच नाही केला आहे, ब्रेकफास्ट नाही केला आहे, संध्याकाळीच नाही. आता थोडं बरं वाटलं आहे, कारण की आता थोडं खाल्लं आहे सँडविच. मी एक सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मी लेन्स लावल्या, त्याच्यामुळे मी हा चष्मा लावते रात्रीचा. काय नाही करू शकत, कारण की धूळ वगैरे खूप आहे रस्त्यात. या ऑटोने आम्ही चाललोय. पायस, चिकन बिर्याणी, रायता. पाया सूप.